आपल्या सफरचंदाच्या झाडाला किती म्हणजे फ्रुट्स आलेले आहेत ते. इतकं लगडलेलं आहे झाड, पूर्ण फांद्या वाकलेल्या आहेत. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मागचा जो व्हिडिओ होता, चुलीवरती जेवण बनवलं होतं, तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला. खूप छान छान कमेंट्स केल्या तुम्ही. आणि एकूणच जेव्हा मी असे चुलीवरच्या जेवणाचे वगैरे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असते, तेव्हा तुम्ही सगळेजण त्याला खूप छान रिस्पॉन्स देता. आणि त्यातून ह्यावेळेस आईची रेसिपी होती, सो तुम्हाला सगळ्यांना ते बघायला आवडलं. आणि अजूनपर्यंत तुम्ही कोणी बघितला नसेल तो व्हिडिओ, तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा, कारण की पूर्ण संध्याकाळ आम्ही बाहेर स्पेंड केली होती बॅकयार्डमध्ये. मस्त चुलीवरती जेवण बनवलं होतं आणि खूप एन्जॉय केलं होतं. सो दॅट्स दॅट. बट आजच्या व्हिडिओमध्ये मी अजून काही स्पेशल गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अँड आय एम प्रिटी शुअर की तुम्हाला जे थंबनेल आहे त्याच्यावरनं समजलंच असणार आहे की काय मी स्पेशल शेअर करणार आहे. तर आपलं जे बाहेर सफरचंदाचं झाड आहे घरामध्ये, त्याला खूप जास्त सफरचंद आलेली आहेत. आणि इट वॉज नॉट एट ऑल एक्सपेक्टेड, कारण की झाड काही फार म्हणजे वर्ष नाही झालेली लावून. बट ते तुमच्याबरोबर मी इव्हेंच्युअली शेअर करेनच. तर आता मी निघालेली आहे बाहेर. आणि बाहेर म्हणजे आपल्या बॅकयार्डमध्ये आम्ही मध्यंतरी नवीन एक प्लांटर बिल्ड केलं होतं, तर ते मोकळंच आहे. अजूनही त्याच्यामध्ये काहीच लावलं नाहीये झाडं वगैरे. तर मला झाडं लावायची आहेत, पण मध्यंतरी मी तो सुद्धा प्रॉब्लेम तुमच्याबरोबर शेअर केला होता की इथे खूप जास्त बनी आणि रॅट्स, म्हणजे मोठे मोठे रॅट्स आहेत. दे आर नॉट रॅट्स, म्हणजे तसं उंदीर छोटाच प्राणी असतो, बट खूप मोठा घूसच म्हणू शकतो आय थिंक त्याला. तर ते येऊन सगळ्या झाडांची नासाडी करतायत, झाडं खाऊन जातात. तर आम्ही खूप सारे ट्रॅप्स पण लावले. त्यानंतर आम्ही बरंच काय काय केलं, मी तुम्हाला पण क्विकली दाखवते. ॲक्च्युली इट वॉज नॉट अ प्लॅन, बट आता त्या विषयावरती आपण बोलतोच आहोत, तर मी पटकन दाखवते. तर हे बघा, असे इथे मॅट्स टाकलेले आहेत आणि ते स्टिकी मॅट्स आहेत, तर त्याचा काहीच उपयोग झालेला नाही आहे. आणि इथे छोटा कॅमेरा पण आहे, नो वेदर यू कॅन सी इट, पण हा जो कॅमेरा आहे ना इथे ब्लॅक कलरचा, तर तो कॅमेरा सुद्धा लावलेला आहे. आणि आय कॅन सी इट की रोज रात्री येतोय तो रॅट आणि सगळं खाऊन जातोय. मी तुमच्याबरोबर इथे ना साईडला पिक्चर पण शेअर करेन, माझ्याकडे पिक्चर पण आहे त्याचा. पण त्याच्यामुळं काय होतंय की खूप दिवस झाले आम्ही म्हणलं मग आता ह्या प्लांटरमध्ये काही लावायलाच नको, असंही लावून वगैरे ते काय खाऊनच जाणार आणि सगळं नासच करणार, त्याच्यापेक्षा मग नको लावायला. पण मला आता वाटतं की ॲटलिस्ट ट्राय तरी करून बघते. मे बी तिकडे आम्ही वेगळी जाळी वगैरे लावू, काहीतरी करू. सो आत्ता मी चाललेली आहे गार्डन सेंटरमध्ये. तर ॲक्च्युली इथे 2-3 प्रकारचे गार्डन सेंटर असतात. एक असतं ते मोठ्या स्टोअर्समध्ये असतं, साईडलाच नर्सरी छोटी. पण मी आता चाललेली आहे ती ॲक्च्युअल नर्सरीमध्ये मी चाललेली आहे. तर आईला पण दाखवते नर्सरी कशी आहे, काय आहे. आई आवरते आता, मी आईची वाट बघते. मी तर रेडीच आहे. सो चला आता निघूया, नर्सरीमध्ये जाऊन येते आणि कुठली कुठली झाडं लावायची ते पण बघते. गाडीजवळ येऊन उभी आहे आता, आईचीच वाट बघते. पण आजचा माझा पूर्ण दिवस ना हा गार्डनच्या मागेच जाणार आहे, कारण की गार्डनचं बघावंच लागतं समर सीझनमध्ये. आणि काय होतं की खूप फास्ट झाडं वाढतात आणि म्हणजे त्यांची ग्रोथ फास्ट असते, त्यामुळे भरपूर काम निघतं. विंटर सीझनमध्ये तेवढं काम निघत नाही, कारण की स्लो असते ग्रोथ, सो एवढं काही नसतं करायला जास्त. पण समरमध्ये गार्डनचं काम करता करता वेळ कसा जातो समजत सुद्धा नाही. आई चल ना ग, किती वेळ वाट बघते मी. किती छान आहे बघ ना. इथे फाउंटन्स आहेत, नुसते सगळे फाउंटन्स ठेवलेत. ती सुंदर सुंदर फाउंटन्स आहेत. आणलंय का? नाही, इथून नाही आणलेलं. आमचा जो कॉन्ट्रॅक्टर होता ना, त्याच्या मित्राचं दुकान होतं, तर तो म्हणला मी घेऊन येतो माझ्या मित्राकडनं. सो तोच घेऊन आलेला आपला फाउंटन. पण इथे पण केवढे सुंदर आहेत, वेगळ्या वेगळ्या टाईपचे आहेत. पण आज आपल्याला बघायचं आहे भाज्यांची झाडं. सो तो सेक्शन त्या बाजूला आहे तिकडच्या, तर तिकडं जाऊया आपण. चला. पण नेहमी ना मी इथे फाउंटन बघितले ना, माझं पहिलं इकडे एक चक्कर होते, मग मी पुढे जाते. आवाज किती मस्त येतो ना, मला खूप आवडतं.
ह्यांची झाडं बघ ना किती सुंदर येतात. काय फुलं आली आहेत ना, हायड्रेंजियाज मस्त फुलं आली आहेत. खूप छान आहेत. अशी आपली घरी येत नाही तेवढी. हे ना. खूप जास्त काळजी घेतात ना, त्यामुळं मला असं वाटतं काहीतरी खतं किंवा काहीतरी त्यांना बरोबर माहिती असतं. बघ मी ह्या ब्रँडचे खत वापरते सगळे ऑर्गॅनिक. कुठं जायचं आपल्याला? तिकडे जायचंय. हे बघ किती छान आहे हे लव्हेंडर. हे डेझी फ्लावर्स मस्त आहेत ना. यात पिवळी आणि जांभळी पण असतात ना. मी बघितली आहेत रस्त्याच्या कडेला हा लावलेली. तीच आहे ती. हा. पण ही स्पेसिफिकली जी व्हाईट आणि येलो असतात ना, हा. ती डेझी फ्लावर्स असतात. अच्छा. आई गार्डन सेंटर म्हणजे आपला वीक पॉइंट आहे. खरंच निरनिराळ्या फुलांचे रंग बघून मन इतकं प्रसन्न होतंय. खूप छान वाटतं. आणि ह्याचा कलर बघ ना, याच्यातच हा पण कलर आहे, हा हा. पण कलर आहे. मस्त. तरतरेची झाड आहेत. हे बघ आता केवढी मोठी मोठी झाडं झाली आहेत. जेव्हा मागच्या वेळेस आम्ही रोपं आणायला आलो होतो ना, हा, ते एवढी छोटी छोटी होती, आता मोठी आहेत. स्ट्रॉबेरी बघ ना लागले. स्ट्रॉबेरी टिकवणं फार आहे अवघड आहे म्हणजे, कारण की ते खाऊन जातात ससे. काय बाई. यावेळेस तर म्हणजे मला स्वप्नात पण अक्षरशः अवघड केस झाले बाबा खरंच. सगळे टोमॅटोच आहेत नाही का. तिथे हे आहे, हे वांगी आहेत, ब्लॅक ब्युटी. आणि कुठली आहेत तिकडच्या बाजूला अजून आहेत का, बघूया. इथे पण आहेत छोटी छोटी. हे टोमॅटोच आहे. वांग आणि टोमॅटोच जास्त आहेत मला वाटतं. अगं कारण कसले तरी वेल आहे. तेच आहे स्क्वॉश. ओके. इथं ना टोमॅटो खूप चांगले येतात. हे वेदर एकदम परफेक्ट आहे टोमॅटोसाठी. आणि निरनिराळ्या प्रकारचे असावेत, कारण की वेगवेगळी नावं लिहिली आहेत त्या ह्याच्यावरती. हा तेच की, व्हरायटी वेगळी वेगळी असते. मी पण 4-5 व्हरायटीचे लावलेत. मी माझा विचार असतो की कुठली कुठली वेगवेगळी लावावीत. हो ना. पण तेच आहे म्हणजे ती टिकायला पण पाहिजेत ना. घ्यायला काय हरकत नाही, पण आपल्या इथं ती टिकायला पण पाहिजे. हा वेलच आहे. हा. वेल आहेत. हा या वेली आहेत. हे बघ कसलं आहे, नॉन GMO. काय आहे ते? बर्ड हाऊस गार्ड म्हणजे कुठल्या तरी प्रकारचे भोपळे आहेत ग. हा ते असं खाली गोल असतं आणि वरती असं निमुळत असतं ना, ते आहे ते. हे लावलंय मी येल्लो स्कॉचचं. आणि किंमत तुम्हाला दिसतच असेल, सगळीकडे हे ग्रीन कलरचे बोर्ड लावलेत ना, तर ती किंमत आहे. तर हे कुठलं बघू. हे कलिंगड आहे. येस, वॉटरमेलन. ते नको. इथं सगळ्या वेली ठेवल्यात वाटतं ह्यांनी. जमिनी लगत येणारे फ्रुट्स नकोत मला, कारण की ते राहणारच नाहीत, ते खाऊन टाकतात ते. या वेळेला तुझ्या त्या सशांना तुझं घर चांगलं माहित झालंय, त्यामुळे एकही फळ किंवा काय राहूच देईनात ते. किंवा माझ्या घरातच त्यांनी घर केलेलं दिसतंय असं एकूण मला जाणवतंय. चला आता आम्ही काय करतो, थोडंसं फिरून बघतो कुठले कुठले झाडं घ्यायचे आहेत वगैरे काय काय. आणि एकदा का झाडं घेतली की मग मी तुमच्याबरोबर शेअर करते. पण ही जी नर्सरी आहे ना, ही 2 नर्सरी आहेत माझ्या. एक आहे ती दुसरी नर्सरी आहे, ही आर्मस्ट्रॉंग नर्सरी आहे. तर आर्मस्ट्रॉंग नर्सरीमधली फळझाडं खूप छान येतात. जे कोणी अमेरिकेत राहतात, म्हणजे कॅलिफोर्निया स्टेटमध्ये, त्यांच्या इथे तर नक्कीच आर्मस्ट्रॉंग नर्सरी असेल. सो इथली झाडं खूप छान टिकतात. आणि आई तुला माहिती आहे खासियत, हे झाडांवरती हे देतात गॅरंटी. म्हणजे झाड जर का आलं नाही किंवा खराब झालं किंवा काही झालं, परत झाड देतात. रिप्लेस. वाव. अशी कुठं बघितलीस का तू पॉलिसी? मी तर म्हणजे चकितच झाले होते. कारण की झाड असं आहे ना की ते जेवढं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तेवढी आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की झाड चांगलं वाढण्याचं. राईट. तुम्ही म्हटलं कसं काय करतायत हे. आय वॉज सो सरप्राईज. बट चलो एनिवेज. टोमॅटो आई म्हणते तुम्हाला टोमॅटो दाखवा.
छोटे छोटे टोमॅटो आलेत. केवढंच झाड आहे पण किती टोमॅटो आले. खूप आलेत. खायचे असतात का ते? अगं म्हणजे काय ते आय थिंक हे आहेत ग, चेरी टोमॅटो सॅलड मध्ये घालायला. काकडीला पण काकडी आली आहे बघ. हो मस्त आहे. किती डॉलरला आहे ग ते काकडीचा वेल? $12.99. $13 आहे तो. पण काकडे आले 2. तिथं खाली पण आहेत अजून. त्याला ऑलरेडी 2 काकडे आलेत. हा मी म्हणते हे एक घ्यावं. आणि तिथं अजून काढून ठेवले ढबू मिरचीचे, ते पण. हा ह्याच्यावर पण किंमत लिहिली असेल. मिनी पॉटेड क्युकुंबर क्विक स्नॅक. हे बेबी क्युकुंबर असतात ना, तसले आहेत ते. बरं चल पटकन आपण घेऊया, मला जिमला पण जायचं ना. चल. आम्ही थोडी झाडं घेऊन आलोय. 3 आणलेत, म्हणजे 3 नाही जास्त आणलेत. ह्याच्यामध्ये किती आहेत ती? बेल पेपर. हा बेल पेपरची झाडं आहेत ती. ढबू मिरचीची 6 झाडं. त्यानंतर इथं आणलेला आहे काकडीचा वेल. तर असा आहे हा काकडीचा वेल. तर आता घरी जाऊन बघूया त्याला कसं चढवायचं वगैरे ते सगळं. चेतनला विचारते. ऑलरेडी छोट्या छोट्या काकड्या आल्यात. जरा मी मोठंच घेतलंय कारण की आता आपण सीझनच्या खूप पुढे आलोय ना. ऑलरेडी जून महिना एंड होतोय, तर म्हणून मग थोडं मोठीच झाडं मी घेतली आहेत आता. आणि हे घेतलेलं आहे ते परत एकदा टोमॅटोचंच घेतलंय मी, कारण की टोमॅटो असं आहे ना की आपलं यूज होतं ते झाड. आय मीन फ्रूट, आय मीन व्हेजिटेबल. आणि मला झालेला आहे थोडासा उशीर आता जिमला जायला, तर मी आईला घाई करते. आईला अजून नर्सरीमध्ये फिरायचं होतं. एकदम पळवतच हे केलं. आता आपण परत येऊया, माझं समाधान झालेलं नाही. परत आणते मी तुला नर्सरीमध्ये. चल. ही गाडी अशी जराशी खाली आहे ना सीट. हो एकदम असं त्या गाडीची सवय झाली आणि या गाडीत बसलं की हे एकदम खाली आहे असं वाटतं. हा ही स्पोर्ट्स कार आहे ग, त्यामुळे ही अशी जरा खाली आहे. आम्ही आलो आणि लगेचच माझं जिम होतं. ड्रेस चेंज केला, जिमला गेले आणि जिम करून घरी आले. परत ड्रेस चेंज केला कारण की व्हिडिओ मला कंटिन्यू करायचा होता म्हणून. आणि चेतन पण आलेले आहेत आता घरी, मुलं सुद्धा आलेले आहेत. तर मी म्हटलं की चला आता पटकन तुमच्याबरोबर शेअर करते की आपल्या सफरचंदाच्या झाडाला किती म्हणजे फ्रुट्स आलेले आहेत. ते इतकं लगडलेलं आहे झाड, पूर्ण फांद्या वाकलेल्या आहेत. चला तर बघूया या. तर इथे आहे आपलं सफरचंदाचं झाड. आणि झाड हे लावून आय थिंक 4 वर्ष झाले असतील. 4 पण नाही ऍक्च्युली, 3-3.5 वर्ष असे झाले. आणि खूप लहान होतं झाड, अगदी एवढं छोटस होतं. आणि आता अगदी नाही ऍपल आले. बिलकुल ऍपल्स वगैरे त्याला त्यावेळेस काही नव्हते, शौर्य आला इथे. आणि आता बघा केवढं उंच झालंय, माझ्या डोक्याच्या पूर्ण वर गेलंय ते आता. आणि ऍपल्स दाखवते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिले तर जेवढे पण ऍपल्स आलेत ना, मी सगळ्याला असं पिशवी घालून ठेवलेली आहे. So no, हे बघा. nothing can, no animals or birds or any other trader gets them. कारण की मग पक्षी ना सगळं चोच मारून खराब करून टाकतात फळ. तर त्यामुळे असं प्रत्येकाला मी इंडिव्हिज्युअली पिशव्या घातल्यात. पण मध्यंतरी एवढा वारा होता ना, तर पिशव्या उडून गेल्यात. पण हे बघा घडचे घड लागलेले आहेत, इथे पण लागलेले आहे, भरपूर ठिकाणी लागले. जिथे जिथे पिशव्या दिसतात तिथे तर आहेतच, पण काही ठिकाणी तर पिशव्या पण मला घालायला जमलेलं नाहीये त्याला. प्रत्येक ह्याला काढून दाखवू का ही पिशवी? जसे ऍपल मोठे झाले ती पिशवी टाईट झाली थोडीशी ऑटोमॅटिक. हो, कसं काढायचं आता? हे अवघड झालं की. दॅट्स व्हॉट आय वाज सेइंग. एक पडलंच का खाली? हो ना, पिशवी हे आता खूप अवघड आहे. अशा पिशव्या नाही काढायला पाहिजेत. आता त्या कात्रीने कट करूनच काढाव्या लागतील. राहू दे आता, नाही काढत असंच. मी दाखवते तुम्हाला. ऑलरेडी हे ऍपल पडलं, हे बघ किती छान होतं ना. ठीक आहे, बघू, खाऊन टाकू. I can't हे दे सिया ना. Yeah. पण अशी इथं मागं पण भरपूर आलेली आहेत. आणि जेव्हा मी हार्वेस्टिंग करेन ना, ऍपल हार्वेस्टिंग, तर त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच.
पण हे जे ॲपल ट्री आहे ना, हे फुजी ॲपल व्हरायटी आहे. आणि मी ह्याच्यासाठी भरपूर नर्सरीजमध्ये एन्क्वायरी केलेली, कारण की मला फुजी ॲपलच हवं होतं. इंटरनेटवर मी पूर्ण सर्च केलेला की कुठलं ॲपल ट्री लावायचं वगैरे, कारण की इट्स लाईक वन टाईम राईट. एकदा तुम्ही लावता आणि मग ते दरवर्षी तुम्हाला फळं देत राहतं. सो जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच लावता तेव्हा तुम्ही चांगलीच व्हरायटी लावली पाहिजे, म्हणजे मी असं थिंक करते. सो हे मी शोधून आणलेलं आणि लावलेलं. तर येस, हेच तुम्हाला दाखवायचं होतं. जास्त मला आता हे पिशव्या काढून ॲक्च्युली मला दाखवायचं होतं, पण एवढं होत नाही आहे, कारण की फ्रूट तुटतात ते. तर आता जेव्हा मी हार्वेस्टिंग करेन ना, त्यावेळेस नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तुला हे बघा, आणि ह्याचं बघा काय चाललंय. हाऊसचा एकदम असा मॅन आहे तो, एकदम कार्यकर्ता झालाय तो. सगळी काम करायला लागलं. राहू दे शौर्य बाळा, राहू दे. डॅडी आणि मी करतो नंतर. थँक्यू. थँक्यू सो मच. ते पण घेऊन ये मग आता, कामाला लावलं. त्याला आवडतं ते करायला. बरं, मी सियानाला हे विचारत होते की सियाना, आपल्या घरी एवढे फ्रूट ट्रीज आहेत आणि ऍक्च्युली सियाना आणि शौर्यनी सुद्धा हेल्प केलेली आहे हे फ्रूट ट्रीज लावायच्या वेळेस. तर तुझं सगळ्यात फेवरेट फ्रूट ट्री कोणतं आहे आपल्या घरातलं? पहिले पीच, मग ऍपल, मग चेरी. पहिले पीच आवडतं सियानाला आणि शौर्याला पहिले मे बी ऍपल आवडेल. आय डोंट नो. पण मागच्या वेळेस जेव्हा ह्याला ऍपल झालेले ना, तेव्हा 3 ऍपल आलेले, बिकॉज ट्री वॉज लाईक लिटरली एकदमच स्मॉल होतं. आता दिस इयर जराशे जास्त आलेत ऍपल. सो वी आर सो एक्साइटेड, राईट सियाना? हो. लेट्स गो.